नितेश राणे म्हणतो की ठाकरेंची शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. मुळात या नितेश राणेला ठाकरेवर बोलल्याशिवाय त्याला मार्केट मिळत नाही आणि वारंवार त्याला ठाकरेवर बोलावं लागतं आणि त्याचं पद टिकवण्यासाठी त्याला ठाकरेंवर बोलावं लागतं. आजपर्यंत त्यांना एवढी पदं घेतली भाजपकडून ती ठाकरेवर बोलूनच घेतलेली आहे. कारण की जर ठाकरेवर बोलायचं बंद झालं तर त्याला पक्षामध्ये किंमत उरणार नाही. त्यामुळे तो वारंवार शिवसेनेवर टीका करतोय. पण नितेश राणेला आम्ही शिवसेनेत खंबीर आहोत उत्तर देण्यासाठी. जर नितेश राणे म्हणतो की ठाकरे शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, मग तुझा बाप याच ठाकरेच्या शिवसेनेमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 40 वर्ष होता, त्यावेळेस मग तू कामाला होता का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये? ठाकरेच्या शिवसेनेमध्ये तुझा बाप कामाला होता का? हा एक मोठा प्रश्न आम्ही त्याला सांगणार आहे की बाबा, आजपर्यंत तुझा बाप आमच्या पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये होता, 40 वर्ष तो कामाला होता का, असं तुला म्हणायचं आहे का? जर ठाकरेची शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असं जर तुला म्हणायचं असेल तर होय, आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शिवसैनिक आहोत. ठाकरे आमचा स्वाभिमान आहे आणि ठाकरे आमचं सर्वस्व आहे. मातोश्रीसाठी आम्ही काही करायला तयार आहोत, कारण की आमचा अख्खं आयुष्य आम्ही मातोश्रीसाठी समर्पित केलेलं आहे. ठाकरे ही प्रायव्हेट कंपनी आहे असं आम्ही मान्य करू, पण एक स्वाभिमानी शिवसैनिक आहोत याचा आम्हाला आनंद आहे की ठाकरे कोणासमोर झुकले नाहीत आणि तुझ्यासारखे 4 पक्ष बदलणारी अवलाद नाही. त्यामुळं 4 पक्ष फिरून आलेल्या अवलादीनं ठाकरेची बरोबरी करू नये. नितेश राणेला मला एवढं सांगणार की ठाकरे जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर तू 4 पक्ष फिरून आलेला अवलाद आहे. तुझा स्वतःचा स्वाभिमान पक्ष तू काँग्रेस आणि भाजपमध्ये विलीन केला होता. काँग्रेस पक्ष तू सोडलास, त्यावेळेस तू स्वाभिमान पक्ष काढला, संघटना काढला, स्वाभिमान पक्ष काढला. कालांतराने तो भाजपमध्ये तू विलीन केला आणि आज तू भारतीय जनता पार्टीची सतरंजा उचलतो. ही तुझी लायकी. त्यामुळे आमच्या पक्षप्रमुखाला उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना बोलण्याआधी स्वतःची आपली कुवत काय आहे महाराष्ट्रामध्ये हे नितेश राणेंना समजून घ्यावे आणि मग त्यांच्यावर टीका करावी. जय महाराष्ट्र.